जय गणगण होते. एकदा प्रेमाने म्हणा जय गजानन. आनंदाने म्हणा. ढेंगळे सरांच्या घरी म्हणा. महाराजांच्या चरणी म्हणा. पहाटे पहाटे म्हणा. चेहरा हासरा करून म्हणा. जोऱ्याने म्हणा जय गजानन. बघा किती चांगला क्षण आहे, किती चांगला आजचा दिवस आहे आपल्यासाठी. महाराजांच्या चरणी पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्त मध्ये आपण या ठिकाणी एकत्र बसलेलो आहोत. मनामध्ये भक्ती आहे म्हणून आपण या ठिकाणी आलो. रतनसा सोनोने नावाचा एक व्यक्ती, महाराजांनी समाधी घेतल्यानंतरची गोष्ट आहे. हा रतनसा सोनोने कोण? शेगावचा. 1800 या वर्षी त्याचा जन्म झाला आणि 80 वर्ष तो जगला. त्यावेळेसची गोष्ट आहे जेव्हा महाराजांनी समाधी घेतली होती. लोक म्हणत होते आता महाराज तर गेले, आता काय इथं. परंतु महाराज आजही शेगावमध्ये प्रत्यक्ष लोकांना प्रचिती देतात. आजही. ते कसं? याचा दिनकर नावाचा एक छोटासा मुलगा होता, फक्त 1 वर्षाचा. त्याला सोबणीचा रोग झाला. वैद्य आले, वैद्याने नाडी बघितली आणि म्हटलं की आता हा काही राहणार नाही रतनसा, आता याचा अंतकाळ जवळ आलेला, हा तुझा मुलगा काही तुझ्या हातात येणार नाही. तो घाबरला, त्याची बायको घाबरली. कोणाला वाटतं ना छोटासा 1 वर्षाचा मुलगा आणि तो आत्ता जाणार आहे, त्याचं मरण येणार आहे, भीती तर वाटतच सगळ्यांना. खूप नाराज झाले आणि नंतर रतनसाने डोळे बंद केले, जसे तुम्ही नेहमी करता. महाराजांचं स्मरण केलं आणि म्हटलं की महाराज, वैद्याने तर उत्तर दिलं हा गेला, आता हा काही आमच्या हातात येणार नाही. तरी पण त्याच्या मनात का आलं का माहित, त्याने आपल्या त्या मुलाला, 1 वर्षाच्या मुलाला जो आता मरणार आहे त्याला हातामध्ये घेतलं आणि धावत धावत निघाला आपल्या घरात. अशीच पहाटेची वेळ होती. धावत धावत निघाला आणि आता आपण महाराजांचं दर्शन करून घेतो, परंतु त्या काळामध्ये त्यावेळेस समाधीला स्पर्श करता येत होता. ती खूप जुनी गोष्ट आहे, 1915-20 ची गोष्ट आहे. हा धावत धावत गेला आणि महाराजांच्या समाधीवर आपल्या मुलाला ठेवला आणि महाराजांशी भांडण करायला लागला. ते कसं राहते बघा, आता तुम्ही देवाच्या जवळ गेले, हे तुमची आई आहे, बाबा आहे, आईशी बाबाशी कधी कधी भांडता ना तुम्ही, त्याप्रमाणे तो महाराजांशी भांडण करायला लागला की माझा हा मुलगा गजानना बघ, याला जर काही झालं तर पूर्ण विदर्भामध्ये तुझे नाचक्की होईल. अरे अमृतासारखे तुझे चरण आहे, कृपावृष्टी कर माझ्यावर, माझ्या मुलाला मरू देऊ नको. हा जर वाचला तर मी तुझ्या चरणी 5 रुपये दक्षिणा ठेवीन आणि गुळाचा प्रसाद ठेवीन. गरीब होता बिचारा, तेवढं सांगितलं त्यांनी. परंतु माझा मुलगा वाचला पाहिजे. आणि ढळाढळा रडायला लागला, डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या आणि म्हटलं की बघ महाराज, माझ्या मुलाला जर काही झालं तर तुझ्या या समाधीवर, दगडाची समाधी होती, शिला लावलेली होती, या समाधीवर मी डोकं फोडीन आणि मरून जाईल, परंतु माझ्या मुलाला तुला वाचवायचं आहे. महाराज अशी भांडण करायला लागला. महाराजांची कृपादृष्टी झाली आणि बघा, तो मरणासन्न मुलगा 1 वर्षाचा, तो रडायला लागला, हातपाय हलवायला लागला. तो घरी घेऊन आला तर वैद्य म्हणतात, अरे रतनसाहेब होऊच शकत नाही रे, हा मुलगा वाचूच शकत नाही. परंतु जिथं महाराजांची कृपा होते ना, तिथं काहीच कमी राहत नाही. आता तुम्हाला सर्वांना अनुभव आलेला आहे, म्हणून तुम्ही पहाटे पहाटे उठून आंघोळ करून या ठिकाणी आलेले आहेत, कारण महाराज आपले आहेच तसे. बोला जय गजानन. हा रतनसा सोनोने नावाचा जो व्यक्ती होता, त्याची आजही आठवण काय आहे ते माहित आहे? तुम्ही वर बघा, आता शेगावला गेल्यानंतर तिथं सोन्याचा पत्रा चढवलेला कळसाला, तो या रतनसाने आणला होता मुंबईवरून जाऊन. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही वर येता, तिथं श्रीराम दरबार आहे. त्या ठिकाणी जी फरशी लावलेली आहे काळ्या आणि पांढऱ्या रंगाची, हाच रतनसा या नंदुरबार वरून ती फरशी घेऊन आला होता. आणि आज जो तुम्ही विजयग्रंथ वाचला, त्याचं पारायण केलं, याच रतनसाने रामचंद्र पाटलाला विनंती केली की अरे महाराजांचे इतके चमत्कार झालेले, महाराजांचा इतका आशीर्वाद आहे, इतके कागदपत्र आपल्याजवळ ठेवून आहे, एक ग्रंथ तयार करा महाराजांचा, जे कलियुगामध्ये लोक नंतर त्याचं वाचन करतील आणि महाराजांची प्रचिती त्यांना येईल, महाराजांचं साक्षात दर्शन होईल. याच्या विनंतीवरून रामचंद्र पाटील नाशिकला गेले पांगारकरकडे. तिथं त्यांनी म्हटलं का मला ओवीबद्ध जमणार नाही, मी सरळ सरळ लिहिणारा माणूस आहे, याच्यासाठी तुम्हाला दासगणू महाराजाकडे पंढरपूरला जावं लागेल.
पंढरपूरला गेले, दासगणू महाराजांना विनंती केली, दासगणू महाराज आले, एक रथ तयार करण्यात आला, तिथं महाराजांना दासगणू महाराजांना बसवणार आहे. परंतु बघा खरे भक्त कसे असतात. दासगणूने काय म्हटलं की माझी तिथं बसण्याची लायकी नाही. बोला जय गजानन. जिथं माझ्या महाराजांचे चरण आहे तिथं मी कसं बसू, मी बसणार नाही. एका दिवसात एक अध्याय, बघा कसा चमत्कार, किती कठीण ग्रंथ आहे तो. एका दिवसात एक अध्याय, 21 दिवसात 21 अध्याय. नंतर 52 आरती सर्व दासगणू महाराजांनी लिहिली आणि नंतर ते परत पंढरपूरला गेले. बोला जय गजानन. एक अशी सुंदर कथा मला आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक आहे का, मी काही जास्त वेळ घेत नाही. जेवढा मला वेळ देण्यात आला तेवढ्या वेळामध्येच मी ती कथा सांगत असतो. बोला जय गजानन. आवाज कसा बिलकुल ते बाजूचे माशी हालत नाहीये. जय गजानन, जय गजानन. बघा आनंदाने राहा. माझं एकच म्हणणं आहे की आजकाल काय झालं, जिकडे तिकडे आपण बघतो प्रत्येकाच्या डोक्यावर असा ताप असतो की पूर्ण भारताचं ओझं याच्या डोक्यावरच आलेलं आहे की काय आलेलं आहे. एकदम उदास चेहरा उतरलेला आणि टेन्शन मध्ये, कोणाशी बरोबर बोलत नाही, गुमसुम राहतात. अरे असं जगणं आहे काय? अरे देवाने आपल्याला पाठवलं याच्यासाठी पाठवलं का तुम्ही टेन्शन मध्ये राहा म्हणून? देवाने याकरिता पाठवलं की अरे लेका माझं नाव घे, नामस्मरण कर, हसत राहा, घरच्या लोकांसोबत चांगला राहा. तेच तर मंदिर आहे, तेच तर पुण्य आणि तेच तर सगळं काही आहे. बोला जय गजानन. ते करत राहा, उदास राहू नका. आणि माऊली तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जर उदास राहिले घरामध्ये तर आम्ही ऑटोमॅटिक उदास होऊन जातो. कारण तुमचा चेहरा हसला दिसला तर आमच्यामध्ये चैतन्य निर्माण होते. बाहेरून आल्यानंतर घरामध्ये शिरल्याबरोबर माऊली जर हसत राहिली, मुलं जर खेळत खेळत राहिले, मस्ती करत राहिले, खूप आवाज घरामध्ये येत आहे, मस्ती सुरू आहे छोट्या छोट्या मुलांची, तेच तर स्वर्ग आहे. इथं घरी बसल्या बसल्या तेच स्वर्ग आहे. बोला जय गजानन. एक सुंदर कथा मी वर्णन करतो, खूपच सुंदर आहे, लक्षपूर्वक ऐका. आज जे आपल्याला दिसते तिरुमला पहाडी, तिथं 7 पर्वत आहे. त्या पर्वतामध्ये एक पर्वत असा आहे ज्याला म्हणतात आनंददायी. त्या ठिकाणी आपले श्रीनिवास व्यंकटेश्वर भगवान निवास करतात. याची कथा इथून सुरुवात होती, भागवत ग्रंथामध्ये आलेली आहे. भृगु ऋषी कोण? ब्रह्माजीचे पुत्र. त्यांच्या पत्नीचं नाव ख्याती. भृगु ऋषी आणि ख्याती यांना एक मुलगी झाली जिचं नाव लक्ष्मी. बोलो महालक्ष्मी माता की. एकदा भृगु ऋषींना पाठवणं की तुम्ही त्रिदेवाकडे जा आणि त्यांची परीक्षा घ्या. भृगु मुनी निघाले. ते क्रोधी होते, त्यांना लवकर लवकर राग येत होता. जे तपस्वी असताना त्यांना लवकर राग येतो. भृगु ऋषी ब्रह्माजी आपल्या बाबाकडे गेले. त्या ठिकाणी ब्रह्माजी वेद सोबत चर्चा करत होते. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं नाही. भृगु ऋषींना खूप राग आला आणि विचार करायला लागले, हे श्रेष्ठ देवता आहे का, आपल्या मुलाकडे बघत नाही, माझा सत्कार केला नाही, माझं आगमन केलं नाही, नमस्कार नाही, चमत्कार नाही, काही नाही. आणि त्या रागाच्या भरामध्ये सर्व कैलाश पर्वतावर गेले जिथं महादेवजी राहतात. पार्वती देवी बाजूला बसलेली आहे. महादेवजीने भृगु ऋषींना बघितलं आणि आलिंगन करण्याकरिता दोन्ही हात असे केले, परंतु भृगु ऋषी काही आलिंगन द्यायला आले नाही, तिथंच उभे राहिले. महादेवजीला क्रोध आला. पार्वती देवीने कसा तरी क्रोध कमी केला, कारण तिसरं नेत्र उघडलं तर पूर्ण प्रलय होऊन जाईल. भृगु ऋषी तिथूनही निघाले आणि वैकुंठ धामामध्ये गेले. वणीमध्ये वैकुंठ धाम आहे, दर्शनाला येत जा. कोणतं? श्री रंगनाथ स्वामी मंदिर, शेषशाही विष्णू भगवंताचं मंदिर. शेषशाही विष्णू भगवान अर्धे डोळे बंद आहे, अर्धे डोळे सुरू आहे, ध्यानस्थ आहे. लक्ष्मी देवी त्यांच्या पायाजवळ बसलेली आहे, पाय चुरत आहे. भृगु ऋषींनी बघितलं की विष्णू सुद्धा माझ्याकडे लक्ष देत नाही, माझं आगमन करत नाही. म्हणून त्यांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये भृगु ऋषींनी विष्णू भगवंताच्या छातीवर एक लात मारली, सूर्याने कसून लात मारली. त्या ठिकाणी कोणाचा वास आहे छातीवर? लक्ष्मी देवीचा वास आहे. तिथं ती लात मारली आणि जशी लात मारली तशी विष्णू भगवंतांनी डोळे उघडले, समाधीतून बाहेर आले आणि बघतात की भृगु ऋषी समोर आहे. विष्णू भगवंताला राग आला नाही. त्यांनी भृगु ऋषी ब्राह्मणाचे पाय पकडले आणि म्हणायला लागले, तुमचे पाय किती कोमल आहे, माझं वक्षस्थळ, माझी छाती किती कडक आहे, तुम्हाला त्रास तर झाला नाही ना? भृगु ऋषी आनंदी झाले की याला म्हणतात देव. आणि त्यानंतर भृगु ऋषी प्रसन्न झाले, देवाचं दर्शन घेतलं
आणि आपल्या धामी निघून गेले. परंतु लक्ष्मी देवीला राग आला. लक्ष्मी देवी कुठं? या डाव्या बाजूला विष्णू भगवंताच्या तिचा निवास आहे. तिला राग आला की मला लात मारली माझ्या भावांनी आणि तुम्ही काहीच केलं नाही. मी तुमच्या सोबत या वैकुंठ धामामध्ये राहणार नाही, मी चालले पृथ्वीवर. आणि लक्ष्मी देवी तिथून रुष्ट होऊन नाराज होऊन विष्णू भगवंताला सोडून पृथ्वीवर आली. कुठं? करवीरपूर, जिचं आज नाव आहे कोल्हापूर, जिथं आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतो. तिथं आली आणि ध्यानस्थ ध्यान करायला लागली. आता देव एकटे झाले. बायको घरामध्ये नाही तर नवऱ्याला करमते का? देव तिथून निघाले लक्ष्मी देवीला मनवण्याकरिता आणि खाली पृथ्वीवर आले. जिकडे तिकडे बघायला लागले, लक्ष्मी देवी काही दिसत नाही. असं करता 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 ते एका ठिकाणी गेले जिथं त्यांना शांती वाटत होती, एकदम शांत डोकं वाटत होतं. तिथं ती कोणती जागा? दक्षिण भारतामध्ये आज पहाडी आहे, पर्वत आहे, ती जागा. तिथं एक मुंग्याचं वारुळ होतं आणि देवाने आता रूप कोणतं घेतलं? मानवाचं रूप. जशी आपल्याला घाम येतो तसा त्यांना येईल, जसं आपल्याला तहान लागते त्यांना सुद्धा येईल. देव असले म्हणून काय झालं? त्यांनी मानवाचं रूप घेतलेलं आहे. त्या मुंग्याच्या वारुळाच्या आतमध्ये देव आपले जाऊन बसले आणि ध्यानस्थ झाले, ध्यान करायला लागले. परंतु आतमध्ये ज्या लाल मुंग्या होत्या, त्या लाल मुंग्या आपल्या देवाच्या अंगावर चढायला लागल्या आणि पूर्ण त्यांना त्रास व्हायला लागला, भूक लागायला लागली, तहान लागायला लागली. हे ब्रह्माजीच्या लक्षात आलं आणि तिथून ब्रह्माजी आणि शिवजींनी विचार केला की आपले देव किती कष्टामध्ये आहे, आपण यांची मदत केली पाहिजे. म्हणून ब्रह्माजीने गायीचं रूप घेतलं, गौमातेचं रूप घेतलं आणि शिवजी वासरू बनले. आणि सूर्यनारायण देवताला प्रार्थना केली, तुम्ही ढोरकी गुराखी बनून या. सूर्यनारायण देवता आले, वासरू आहे आणि गाय आहे. ते तिथून खाली पृथ्वीवर आले आणि तिथं चोल देवाचा एक चोल देश होता, त्याचा एक राजा होता. त्याच्या राजमहालामध्ये गेले आणि या ढोरक्याने सांगितले की गाय आणि वासरू खूप छान आहे, खूप दूध देते, तुम्ही यांना घ्या. राणीला खूप आवडलं आणि तिने म्हटलं की ही गाय मी घ्यायला तयार आहे आणि ते राजमहालामध्ये गाय बाकी गायीसोबत राहायला लागली. आता दररोज हा ढोरकी गुराखी त्या गायीला वनामध्ये नेत होता. परंतु त्याचं लक्ष नसताना ही गाय, कोण आहे गाय? ब्रह्माजी. ही काय करत होती? ते जे वारुळ आहे, ज्याच्या आतमध्ये आपले देव बसलेले आहे, त्या वारुळाच्या वर एक छिद्र होतं. त्या छिद्रामधून आपल्या धनातून दूध आपोआप दुधाची धार लागत होती आणि ती धार विष्णू भगवंत जे आता मानव आहेत त्यांच्या तोंडामध्ये जात होती आणि ते तृप्त होत होते आणि ध्यानस्थ राहत होते. इकडे राजमहालामध्ये आल्यानंतर सर्वांनी म्हटलं की गाय दूध देत नाही. राणीला खूप राग आला. सर्व गायी दूध देतो ना, ही गाय दूध का देत नाही? त्या ढोरक्याला म्हटलं तुम्ही सोबत जा आणि लक्ष ठेवा ही काय गडबड काय आहे. तो ढोरकी निघाला, ती गाय निघाली चरण्याकरिता. सरता सरता ती गाय तिथं गेली जिथं ते वारुळ होतं आणि तिथं दूध द्यायला लागली. जशी ती दूध द्यायला लागली तसं या ढोरक्याचं लक्ष गेलं आणि याला राग आला की तू इथं दूध देते आणि राजमहालामध्ये दूध नाही, ते राणी मला फाशी देऊन देईल. म्हणून तिने काय केलं? त्यांनी काय केलं? त्याच्या हातामध्ये कुऱ्हाडी होती, ती कुऱ्हाडी घेतली आणि त्या गायीवर प्रहार करायला लागला, मारायला लागला. तितक्यामध्ये आपले भगवंत, बोलो विष्णू भगवान की, जे मानव रूपामध्ये आहे ते आतमधून बाहेर आली आणि तो कुऱ्हाडीचा प्रहार आपल्या डोक्यावर घेऊन घेतला, गायीला वाचवलं. तो प्रहार झाला, रक्ताच्या धारा वाहायला लागल्या आणि ती गाय जी माऊली होती ब्रह्माजी, ती गाय धावत 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 गेली राजमहालामध्ये आणि त्या राजाचा हात आपल्या तोंडामध्ये घेतला. राजाच्या लक्षात आला की काहीतरी गडबड आहे आणि ती गाय पुढं आणि हा राजा मागं, चोल देवचा राजा. ते तिथं गेले ज्या ठिकाणी रक्त बंबाळ आपले भगवंत आहे मानवाच्या वेशामध्ये. तिथं गेल्यानंतर राजाला त्यांनी म्हटलं की तुझ्यामुळे त्या ढोरक्याने मला कुऱ्हाड मारली, परंतु राजा तू आहे, तुला याचा दोष लागेल आणि मी तुला शाप देतो की तू प्रेत योनीमध्ये जाईल. त्या राजाला खूप त्यांनी प्रणाम केला, असं नका करू, मला शाप नका देऊ. तर देवाला दया आली आणि त्यांनी म्हटलं की माझं जेव्हा लग्न होईल त्यावेळेस जर तू मला सोन्याचा मुकुट देशील आणि तो सोन्याचा मुकुट ज्यावेळेस मी धारण करील आपल्या डोक्यावर ठेवीन त्यावेळेस तुला या पिशाच योनीतून मुक्ती मिळेल. त्यांनी प्रणाम केला आणि देव आता तिथं त्यांना करमत नव्हतं. तिथून निघाले, जाता 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 त्या पहाडीवर गेले जिथं आता आपला देव आहे.
त्या ठिकाणी गेल्यानंतर वाराह देव दिसले. वाराह देव कोण? विष्णूजीचे अवतार, ज्यांनी हिरण्याक्षाचा वध केला होता समुद्राच्या आतमध्ये, भागवत मध्ये कथा येते, आणि पृथ्वीला वर घेऊन आले होते. हिरण्याक्षाचा वध केल्यानंतर वाराह भगवान त्या पहाडीवर राहत होते. देव तिथे गेले तर त्या वराह देवाने म्हटलं की तुम्ही इथं कसे का आले? त्यांनी म्हटलं मला थोडीशी जागा पाहिजे इथं राहण्याकरिता, माझी खूप इच्छा होत आहे. किती सुंदर जागा आहे, किती सुंदर वृक्ष आहे, आणि थंड थंड हवा वाहत आहे, वारा वाहत आहे. वारा देवाने म्हटलं की मी तुला या ठिकाणी राहण्याकरिता जागा देतो, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा तू या ठिकाणी स्थापित होशील तर तुझं दर्शन करण्याकरिता जो कोणी येईल त्यांनी माझं दर्शन केल्याशिवाय तुझी यात्रा पूर्ण होणार नाही. देवाने वचन दिलं. म्हणून आपण जेव्हा तिरुपती देवाच्या दर्शनाकरिता तिरुमलामध्ये जातो, आदि वराह नावाचं क्षेत्र आहे, ते दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही. आणि एक आश्रम दिला, त्या आश्रमामध्ये आपले देव राहायला लागले. तिथे एक म्हातारी राहत होती, जिचं नाव होतं वकुला देवी. ही वकुला देवी कोण? मागच्या जन्मीची द्वापर युगामध्ये राहिलेली ही यशोदा मैया, जिने कृष्ण भगवंताचं लालन पोषण तर केलं, परंतु तिला देवाचं लग्न पाहण्याचा योग आला नव्हता. तिची ती इच्छा पूर्ण करण्याकरिता वकुला देवीच्या रूपाने ती या आश्रमामध्ये राहत होती. देव तिथं राहायला लागले आणि त्या वकुला देवीने देवाचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं? श्री निवास. म्हणजे श्री म्हणजे देव आणि निवास म्हणजे निवासस्थान. माझ्या झोपडीमध्ये, माझ्या आश्रमामध्ये राहतात, म्हणून नाव ठेवलं श्री निवास. देव त्या ठिकाणी राहायला लागले. बोलो श्रीनिवास भगवान की. कालांतराने एक राजा होता ज्याचं नाव होतं आकाश. त्याला मुलं बाळ नव्हते. पुत्र कामेष्ट यज्ञ करण्यात आला. तो पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याकरिता जी जागा होती शेतीची, त्या ठिकाणी नांगर फिरविण्यात आलं. तर नांगराला एक कडक जागा लागली. जशी ती खोदली, एक सुवर्णाचं कमल होतं. त्या कमलाच्या पाकळ्या होत्या त्या दूर झाल्या आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी मुलगी होती. आकाश राजाने त्या मुलीचा स्वीकार केला आणि तिचं नाव ठेवलं. ती कशामध्ये होती? कमळामध्ये. कमळाला काय म्हणतात? पद्म. म्हणून तिचं नाव ठेवलं पद्मावती. आधी ती लहानाची मोठी व्हायला लागली, लग्नालायक झाली. इकडे आपले देव श्रीनिवासजी हे एकदा फिरण्याकरिता निघाले. एक मदमस्त हाती होता. जिथं पद्मावती आपल्या मैत्रिणी सोबत खेळत होती, तिथं तो हत्ती, माजलेला हत्ती फिरायला लागला. देवाने त्याला नियंत्रणामध्ये घेतलं आणि पद्मावतीचे प्राण वाचवले. तेव्हापासून या दोघांची दृष्टादृष्ट झाली. आता प्रवचन राहिलं फक्त 3 मिनिटाचं. या दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि या दोघांचं एकमेकावर प्रेम झालं. ते कसं होणार नाही? ते कोण आहे? विष्णू आणि लक्ष्मी दोघं आहे. म्हणून विष्णूजीने म्हटलं, श्रीनिवासने म्हटलं आपल्या आईला की आई तू जा आणि त्या राजाला सांग त्याच्या मुलीसोबत मला लग्न करायचं आहे. वकुला देवी निघाली. नंतर देवाच्या लक्षात आलं की ही गेली तर राजमहालामध्ये, परंतु ही म्हातारी झोपडीमध्ये राहणारी आणि मी साधारण मानव, तो मान्य कसं करेल? म्हणून आपल्या देवाने एका ज्योतिष्यकाराचं रूप घेतलं आणि राजमहालामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर राणीला सांगितलं की अगं राणी, तुझ्या मुलीसाठी स्थळ शोधण्याकरिता एक म्हातारी येणार आहे, जिचं नाव वकुला देवी आहे. ते साक्षात विष्णूचे अवतार आहेत. त्यांना तुझी मुलगी देऊन दे, विचार करू नको. ती खूप प्रसन्न झाली आणि आपल्या नवऱ्याला आकाश राजाला सांगितली. आकाश राजे प्रसन्न झाले. वकुला देवी आली. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला. आता लग्न होणार आहे. त्या काळामध्ये एक परंपरा होती की लग्नाचा खर्च मुलांनी करायचा. त्या काळामध्ये तो मुलांनी करायचा. आता श्रीनिवास देवाजवळ तर काहीच नाही. लग्न तर थाटामाटानं करायचा पद्मावती सोबत. म्हणून त्यांनी कुबेर धनाध्यक्ष, म्हणजे जसं बँकेचा कॅशियर राहतो ना कोषाध्यक्ष, त्याप्रमाणे देवाचा कॅशियर कोण? कुबेर. कुबेरला बोलवलं आणि म्हटलं की मला कर्ज पाहिजे, लग्न करायचं आहे. कुबेरने म्हटलं की मी तुला सोन्याच्या मोहरा देतो, परंतु तुला एक शर्त माझी मानावं लागेल की त्याचं व्याज तुला मला देत राहावं लागेल. देवाने कबूल केलं की कलियुगामध्ये मी ज्या ठिकाणी राहील तिथं माझे जे भक्तगण आहे तुझ्या त्या रकमेचं व्याज देतील. 1 कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या त्या काळामध्ये. त्याचं व्याज आपण चुकवत आहोत. ते व्याज माझा भक्त देतील. म्हणून देवाने वचन दिलं आणि नंतर तो धन दिला आणि दोघांचं थाटामाटामध्ये लग्न झालं. इकडे जो राजा, चोल देशाचा राजा, त्याला कळलं. तो धावत धावत आला सुवर्णाचा मुकुट घेऊन आणि देवाला ते सुवर्णाचं मुकुट त्या ठिकाणी मस्तकावर ठेवलं.
तशी त्याला तर प्रेत योनीतून मुक्ती मिळाली. आणि आता देवाचं लग्न झालं, पद्मावती सोबत आहे. जसं नारद मुनी गेले, नारायण नारायण, कुठं कोल्हापूरमध्ये, अरे लक्ष्मी देवी विष्णू भगवंतांना दुसरं लग्न केलं, तू इथं ध्यान करत आहे. लक्ष्मी देवी तिथून सरळ निघाली आणि तिरुमलाच्या पहाडीवर गेली आणि म्हणायला लागली की तुम्ही दुसरं लग्न केलं. देव म्हणायला लागले की अगं ही पद्मावती आहे, तुझंच रूप आहे, तू श्रीदेवी आहे, ही भूदेवी आहे, दोन्ही एकच आहे ग, वेगळे नाही. तरी पण त्या दोघांचं भांडण सुरू झालं, तक्रार सुरू झाली. तसं देवाने आपले डोळे बंद केले आणि पाषाणाचं रूप झालं, ते दगडाची मूर्ती झाली. यांच्या लक्षात आलं की साक्षात भगवंत आहे, कलियुगामध्ये प्रगट झालेले आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की देवा आम्हाला स्थान द्या. म्हणून देवाच्या आजही बघा तुम्ही, देवाच्या डाव्या बाजूला एक सुवर्णाची मूर्ती आहे, सोन्याची मूर्ती आहे, ती आहे आपली श्रीदेवी लक्ष्मीजी. आणि उजव्या बाजूला पद्मावती आहे, ती सुद्धा सुवर्णाची मूर्ती आहे, ती या उजव्या बाजूला आहे. आणि त्या ठिकाणी देव पाषाणाची मूर्ती झाले, तेच स्थान आहे आज जे कलियुगामध्ये आपण दर्शन घेतो. आणि त्यांनी घेतलेलं जे कुबेराकडून कर्ज होतं त्याचं व्याज भरतो. म्हणून इतके लोक दर्शन घेतात आणि हुंडीमध्ये आपलं धन टाकतात. या कलियुगामध्ये एकच देव आहे तिरुमलामध्ये, व्यंकटेश्वर भगवान. तर आता आनंदाने म्हणा गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा. प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.